टाइम आपण सम ऑफ सिरीजमध्ये सम ऑफ सिरीज ऑफ 8 बिट नंबर अँड सम इज 8 बिट अँड सम ऑफ सिरीज ऑफ 8 बिट नंबर अँड सम इज 16 बिट हे बघितलं. आता आपल्याला बघायचं आहे की ब्लॉक ट्रान्सफरचं प्रोग्राम बघायचं. ओके, म्हणजे वन ब्लॉक ऑफ म्हणजे डेटा इज ट्रान्सफर टू अदर म्हणजे अदर मेमरी लोकेशन असं बघायचं आहे. तर याच्यामध्ये आपण अगोदर बघूया आता अल्गोरिदम. त्याच्यामध्ये आहे म्हणजे प्रोग्रामचं नाव ALP टू ट्रान्सफर अ ब्लॉक ऑफ डेटा किंवा ब्लॉक फ्रॉम वन सेक्शन ऑफ मेमरी टू अनदर सेक्शन ऑफ मेमरी. ओके, तर यात अल्गोरिदम आहे. पहिला आहे स्टार्ट, नंतर आहे लोड HL पेअर विथ मेमरी ॲड्रेस D000H. ओके, आणि याच्यानंतरची स्टेप आहे अगदी सोपं आहे. जसं आपण सिरीज म्हणजे सम ऑफ सिरीज बघितलं ना, फक्त याच्यामध्ये ॲडिशन नाही करायचं, आपल्याला ब्लॉक ट्रान्सफर करायचं. म्हणजे एका मेमरी लोकेशनपासून सोर्स म्हणजे जे सोर्स ॲड्रेस आहे तिथून डेस्टिनेशन ॲड्रेसपर्यंत आपल्याला ते पाठवायचं. ओके, तर ते अगदी सोपं आहे. तुम्हाला नंतर आपण एक्झाम्पल बघूयात, नंतर अगदी कळून जाईल काय करायचं. राईट, नंतरची स्टेप आहे मूव द कंटेंट ऑफ HL पेअर इन रजिस्टर C. म्हणजे इट इज द काउंट व्हॅल्यू, म्हणजे किती म्हणजे आपल्याला काय करायचं, किती ब्लॉक ट्रान्सफर करायचे त्याची काउंट व्हॅल्यू ह्या रजिस्टर Cमध्ये आपल्याला काय करायचे, स्टोअर करायची, टाकायची. ओके, नंतर आहे इन्क्रीमेंट HL पेअर बाय 1. मग याच्यामध्ये काय करायचं, हा इन्क्रीमेंट HL पेअर बाय 1 हे जे ॲड्रेस असणार आहे हे सोर्स ॲड्रेस म्हणजे सोर्स ॲड्रेस असणार आहे. म्हणजे पहिला नंबर आपण घेणार आहोत, म्हणजे आता जी काउंट व्हॅल्यू आहे त्याच्यातला एक नंबर पहिला जो आहे तो घेणार आहोत. मग तो नंबर त्याच्यासाठी हा मेमरी ॲड्रेस. राईट, नंतर काय करायचं आपल्याला, तो एक सोर्स जर आला तर याच्यामध्ये आपल्याला एक काय करायचं आहे की आपल्याला ब्लॉक ट्रान्सफर करायचं आहे ना, त्याच्यासाठी नेक्स्ट स्टेप आहे लोड D पेअर विथ मेमरी ॲड्रेस D200H. आता हे कशासाठी आपल्याला काय करायचं आहे, ब्लॉक ट्रान्सफर करायचं, त्याच्यासाठी आपण एक D पेअर घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मेमरी ॲड्रेस टाकला आहे की कोणता D200H. म्हणजे पहिला जो नंबर असणार आहे तो इकडे ट्रान्सफर करायचा, त्याच्यासाठी आपण घेतलेला आहे. ओके, म्हणजे याला नाव दिलं आपण डेस्टिनेशन ॲड्रेस. नंतर काय करायचं आहे, मूव द कंटेंट ऑफ HL पेअर टू ॲक्युमुलेटर. म्हणजे HL पेअरमधला जो पहिला जो नंबर आहे तो ॲक्युमुलेटरमध्ये आपण स्टोअर म्हणजे ठेवतो थोड्या वेळासाठी. आता नंतर बघा, आणि हे कसं असतं मूव करणं, म्हणजे थोडक्यात काय करणं, इट इज कॉपी द कंटेंट ऑफ HL पेअर टू ॲक्युमुलेटर. म्हणजे HL पेअरमध्ये ॲज इट इज जे आहे HL पेअरचा जो ॲड्रेस आहे तर त्याच्यामध्ये जो आहे तो नंबर ॲज इट इज राहील. राईट, नंतरची स्टेप आहे की एक्सचेंज द कंटेंट ऑफ HL पेअर विथ DE पेअर. म्हणजे काय होणार, जे HL पेअरमध्ये कंटेंट आहे तो DE पेअरमध्ये जाणार आणि DE पेअरमधला जो कंटेंट आहे तो HL पेअरमध्ये येणार, म्हणजे एक्सचेंज होणार. राईट, म्हणजे काय होणार, ते जे डेटा आहे, आता आपण मगाशी काय केलं, DE पेअरच्या मेमरी म्हणजे तिथं एक ॲड्रेस दिला आहे. राईट, मग त्या ॲड्रेसला तो डेटा जाणार HL पेअरचा आणि HL पेअरमधला डेटा याच्यात येणार. राईट, तर हे झाल्यानंतर आता काय करायचं, नंतर बघा मूव द कंटेंट ऑफ ॲक्युमुलेटर. आणि जो पहिला नंबर आहे तो आपण टेम्पररी थोड्याशा वेळासाठी ॲक्युमुलेटरमध्ये घेतो. मग ॲक्युमुलेटरमध्ये घेतल्यानंतर मग पुन्हा काय करायचं, आता मूव द कंटेंट ऑफ ॲक्युमुलेटर टू HL पेअर. तर ॲक्युमुलेटरमधला जो पहिला नंबर आहे तो HL पेअरमध्ये घेतो, कारण आपण आहे ना, जस्ट वेट. हां, याच्यानंतर काय करायचं आहे, जे आपण पहिला नंबर आहे टेम्पररी ॲक्युमुलेटरमध्ये सेव्ह केला, तर कारण आपल्याला जे सिरियल वाईज घ्यायचं आहे ना सगळा डेटा, तर त्याच्यासाठी आपण टेम्पररी अगोदर एक्सचेंज केल्यानंतर मग ते HL पेअरमध्ये Dचं कंटेंट येणार आणि Dचं कंटेंट HL पेअरमध्ये जाईल आणि HL पेअरचा Dमध्ये. राईट, त्याच्यासाठी आपल्याला त्या ॲक्युमुलेटरमध्ये थोडा पहिला जो डेटा आहे तो टेम्पररी मूव्ह करावा लागतो. आणि नंतर आपण काय करतो, पुन्हा बघा नंतर काय, मूव द कंटेंट ऑफ ॲक्युमुलेटर टू HL पेअर. मग पुन्हा काय केलं, ॲक्युमुलेटरमधला जो कंटेंट तो HL पेअरमध्ये हे केलं, मूव्ह केलं. राईट, आणि नंतर पुन्हा एक्सचेंज द कंटेंट ऑफ HL पेअर विथ DE पेअर. म्हणजे काय होतं, जे अगोदरची सिरीज येते आपल्या अगोदर HL पेअरमध्ये जो डेटा होतो तो पुन्हा HL पेअरमध्ये, नंतर आपल्याला सिरियल वाईज ते घेता येतं. राईट, तर ते झाल्यानंतर आता काय करायचं, मग आपण आणि तो एक्सचेंज झाला, ते पहिला डेटा एक्सचेंज होऊन मग पुन्हा HL पेअरमध्ये आपण घेतो. राईट,
नंतर आता काय करायचं, मग एक्सचेंज द कंटेंट ऑफ एच एल पेअर विथ डी पेअर. म्हणजे आता जे अकुमुलेटरमधून आपण एच एल पेअरमध्ये घेतला आहे, पुन्हा आपण काय करतो मग तो कशामध्ये, तो एच एल पेअरचं कंटेंट डी पेअरमध्ये टाकतो आणि डी पेअरचं कंटेंट एच एल पेअरमध्ये टाकतो. ओके, म्हणजे तो ऑलरेडी अगोदर डीमधला आलेला काय होणार, तो एच एलमध्ये. मग एच एलमधून मग काय केलं आपण, एक जे अकुमुलेटरमधला कंटेंट तो रिप्लेस होता आणि नंतर पुन्हा एच एल पेअरमधला डी पेअरमध्ये तो ॲज इट इज राहणार आहे, राईट. त्याच्यासाठी नंतर काय करायचं, इन्क्रीमेंट एच एल पेअर बाय 1. तर एच एल पेअर बाय 1 म्हणजे काय करायचं, म्हणजे जो ॲड्रेस आहे नेक्स्ट मेमरी ॲड्रेस, कारण हे आपल्याला रिपीट कारण ब्लॉक ट्रान्सफर करायचे, किती नंबरचे ब्लॉक असतील, किती काउंट व्हॅल्यू असेल आपल्याला माहीत नाही, राईट. मग त्याच्यासाठी हे आपल्याला घेणं गरजेचं, म्हणजे इन्क्रीमेंट एच एल पेअर बाय 1, राईट, नेक्स्ट नंबरसाठी. नंतर पुन्हा इन्क्रीमेंट डी पेअर बाय 1 म्हणजे नेक्स्ट डेस्टिनेशन सोर्स. अगोदर सोर्स ॲड्रेस असणार आहे, नंतर डेस्टिनेशन ॲड्रेस, राईट. नंतर पुन्हा आता काय करायचं, काउंट व्हॅल्यू, कारण आपण काय केलेलं आहे ते की नंबर ऑफ म्हणजे किती काउंट व्हॅल्यू घेतली त्याच्यावर डिपेंड करतं. मग आपण डिक्रीमेंट कंटेंट ऑफ रजिस्टर सी बाय 1 म्हणजे काउंट व्हॅल्यू ते करायचं. आणि मग आता नंतर लूप घ्यायचं, म्हणजे काय, जम्प इफ नॉट 0 म्हणजे जम्प इफ झेड इज इक्वल टू 0 देन गो टू स्टेप 6. म्हणजे जर जोपर्यंत काउंट व्हॅल्यू 0 होणार नाही तोपर्यंत ही प्रोसेस रिपीट होणार. कुठं जम्प होणार, स्टेप नंबर 6ला, म्हणजे कुठं मूव द कंटेंट ऑफ एच एल पेअर टू ॲक्युमुलेटर करायचं. नंतर पुन्हा एक्सचेंज द कंटेंट ऑफ एच एल पेअर विथ डी पेअर. नंतर मूव द कंटेंट ऑफ ॲक्युमुलेटर टू एच एल पेअर. नंतर एक्सचेंज द कंटेंट ऑफ एच एल पेअर विथ डी पेअर. आणि नंतर इन्क्रीमेंट एच एल पेअर बाय 1. नंतर इन्क्रीमेंट डी पेअर बाय 1 आणि डिक्रीमेंट कंटेंट ऑफ रजिस्टर सी बाय 1. आणि असं रिपीट जोपर्यंत काउंट व्हॅल्यू 0 होणार नाही तोपर्यंत. जर काउंट व्हॅल्यू 0 आली तर मग काय करायचं, स्टॉप द प्रोग्राम. क्लिअर, एवढं कळलं सगळ्यांना, गॉट इट. तर याच्यामध्ये बघा, तर तुम्हाला इथं कन्फ्यूज होईल की डबल एक्सचेंज काय केलं आहे, बरोबर. त्याच्यासाठी डबल एक्सचेंजचा कन्सेप्ट सांगतो. आता सपोज आपण काय केलं की एक नंबर आहे, म्हणजे याच्यामध्ये 02 आहे त्याच्यामध्ये पहिल्या एच एल पेअरमध्ये, आणि याच्यामध्ये आहे 03 कशामध्ये, डीमध्ये. ते एक्सचेंज केलं तर काय होणार, पहिलं एक्सचेंज केल्यानंतर एच एलमध्ये काय येणार, 03 येणार आणि डीमध्ये काय येणार, 02 येणार. एक्सचेंज झालं. नंतर काय केलं आपण की त्याच्या अगोदर काय केलं होतं, मूव द कंटेंट ऑफ एच एल पेअर टू ॲक्युमुलेटर. म्हणजे एच एल पेअरमधला जो डेटा आहे तो कशामध्ये, ॲक्युमुलेटरमध्ये एच एल पेअरचा जो डेटा आहे काय घेतला होता, 02. तो 02 सपोज आपण सेव्ह केला त्याच्यामध्ये, राईट, टेम्पररी. नंतर एक्सचेंज झाल्यानंतर एच एल पेअरमध्ये 03 येईल आणि डीमध्ये 02 जाईल, कारण एक्सचेंज झालं. नंतर पुन्हा काय केलं आपण की मूव द कंटेंट ऑफ ॲक्युमुलेटर टू एच एल पेअर. आता ॲक्युमुलेटरमध्ये जो कंटेंट आहे काय 02 होता आणि एक्सचेंज झाल्यानंतर एच एल पेअरमध्ये काय आलं, 03 आलं. मग पुन्हा आपण काय करायचं, जो अगोदरचा होता ॲक्युमुलेटरमधला म्हणजे 02 तो एच एल पेअरमध्ये टाकाय, म्हणजे 03 जो होता तो व्हॅनिश होऊन जाईल आणि 02 येऊन जाईल एच एल पेअरमध्ये. आणि मग आता डीमध्ये काय झालं, गेलेला 02 गेलेला, राईट. आणि नंतर तुम्ही काय केलं, एक्सचेंज, कारण आपल्याला सिरियल वाईज घ्यायचं ना सगळे नंबर. मग याच्यानंतर एक्सचेंज काय केलं, एक्सचेंज द कंटेंट ऑफ एच एल पेअर विथ डी पेअर. मग एच एल पेअरमध्ये म्हणजे डी पेअरमध्ये काय गेलं होतं, एच एल पेअर तर 02 गेला होता. आणि आता जे आपण अक्युमुलेटरकडनं 02 घेतलेला आहे एच एल पेअरमध्ये तो पण एक्सचेंज केलं तर काही फरक पडणार आहे का डेटामध्ये, काहीच नाही. म्हणजे ते तशी स्टेप आपल्याला करावंच लागते. ओके, मग ते झालं की नंतर पुन्हा इन्क्रीमेंट एच एल पेअर बाय 1 म्हणजे नेक्स्ट स्टेप. म्हणजे इन्क्रीमेंट केल्यानंतर मग ते नेक्स्ट सोर्स ॲड्रेससाठी, आणि नंतर पुन्हा इन्क्रीमेंट डी पेअर बाय 1 म्हणजे ते डेस्टिनेशन ॲड्रेससाठी. आणि मग डिक्रीमेंट काउंट करायचं, काउंट व्हॅल्यू जोपर्यंत सीची व्हॅल्यू 0 नाही होईपर्यंत तोपर्यंत लूपमध्ये फिरत राहायचं. क्लिअर, असं आहे. आता आपण बघूया याचा फ्लोचार्टमध्ये काय असणार आहे, सेम जसं आपण अल्गोरिदममध्ये बघितलं. पहिलं आहे स्टार्ट, नंतर लोड एच एल पेअर विथ मेमरी ॲड्रेस D000H. नंतर मूव द कंटेंट ऑफ एच एल पेअर विथ रजिस्टर सी म्हणजे इट इज द काउंट व्हॅल्यू. नंतर इन्क्रीमेंट एच एल पेअर बाय 1. नंतर लोड डी पेअर विथ मेमरी ॲड्रेस D200H, राईट. नंतरचं आहे, नंतर काय करायचं आपल्याला, तो पहिला जो नंबर आहे सोर्स ॲड्रेसचा तो ॲक्युमुलेटरला सेव्ह करायचं. म्हणजे काय,
मूव द कंटेंट ऑफ एच एल पेअर टू ॲक्युमुलेटर. नंतर एक्सचेंज द कंटेंट ऑफ एच एल पेअर विथ डी पेअर, म्हणजे एक्सचेंज केला ना डेटा. नंतर मूव द कंटेंट ऑफ ॲक्युमुलेटर टू एच एल पेअर, म्हणजे जो ॲक्युमुलेटरमध्ये अगोदर टाकला होता एच एल पेअरचा ते पुन्हा ॲक्युमुलेटर टू एच एल पेअरमध्ये घेतला, राईट. नंतर काय केलं, एक्सचेंज द कंटेंट ऑफ एच एल पेअर विथ डी पेअर, कारण आपल्याला म्हणजे ती ब्लॉक जी सिरीज आहे आपल्याला म्हणजे एकानंतर एक जसं घेतो ना तसं आपल्याला सिरियली घ्यायचं आहे करण्यासाठी. जरी आपण एक्सचेंज केलं डबल तर त्याचा ॲड्रेस चेंज नाही केला आहे आपण, राईट, म्हणजे कॉपी केलं आहे थोडक्यात डबल. नंतर एक्सचेंज द कंटेंट ऑफ एच एल पेअर विथ डी पेअर, मग पुन्हा एक्सचेंज द कंटेंट ऑफ एच एल पेअर विथ डी पेअर केलं. आणि मग काय पुन्हा मग नेक्स्ट इन्क्रीमेंट एच एल पेअर बाय 1. नेक्स्ट सोर्स ॲड्रेससाठी आपण हे घेतलं आहे, ॲड्रेस घेतला आहे. नंतर इन्क्रीमेंट डी पेअर बाय 1 डेस्टिनेशन ॲड्रेससाठी एकने इन्क्रीमेंट केल्यानंतर डिक्रीमेंट कंटेंट ऑफ रजिस्टर सी बाय 1, म्हणजे काउंट व्हॅल्यू काय करण्यासाठी आपल्याला डिक्रीमेंट करण्यासाठी हे घेतलं. आता इथं कंडिशन जम्प इफ नॉट 0, म्हणजे जम्प इफ झेड इज इक्वल टू 0 देन एस. आता ते ॲरोचं इथं एस लिहायचं राहिलं माझं, तर ते एस आहे आणि खाली नो आहे, राईट. तर एसमध्ये ते कुठं जम्प होणार ते बघा, मूव द कंटेंट ऑफ एच एल पेअर विथ ॲक्युमुलेटर, इथून जम्प होणार जोपर्यंत जी काउंट व्हॅल्यू आहे 0 होणार नाही तोपर्यंत. नंतरची स्टेप एक्सचेंज द कंटेंट ऑफ एच एल पेअर विथ डी पेअर. नंतर मूव द कंटेंट ऑफ ॲक्युमुलेटर टू एच एल पेअर. नंतर एक्सचेंज द कंटेंट ऑफ एच एल पेअर विथ डी पेअर. नंतर इन्क्रीमेंट एच एल पेअर बाय 1. नंतर इन्क्रीमेंट डी पेअर बाय 1 आणि पुन्हा डिक्रीमेंट द कंटेंट ऑफ रजिस्टर सी बाय 1. हे लूप का जोपर्यंत काउंट व्हॅल्यू 0 नाही होणार तोपर्यंत रिपीट होणार आहे, राईट. आणि जर 0 झालं तर मग नो झालं म्हणजे काय प्रोग्राम स्टॉप करायचा. ओके, मग सेम आता इथं आपण बघूयात. ओहो, इथं प्रोग्राम बघूयात, चालेल. तर हे प्रोग्राममध्ये आता याच्यामध्ये आहे ना, ह्या प्रोग्राममध्ये मी मशीन कोड लिहिलेला नाही आहे. तर मशीन कोड तुम्ही काय करायचं, तुम्ही स्वतः हे करायचं, चालेल. किंवा मी नंतर तुम्हाला याचा फोटो पाठवतो, चालेल ना, राईट. मी फोटो पाठवतो कारण हे कशासाठी तुम्हाला कळण्यासाठी, तुम्हाला थोडं डोक्याला काहीतरी स्ट्रेस देण्यासाठी मी ठेवलेलं आहे, क्लिअर. तर प्रोग्राममध्ये बघूया. पहिला मेमरी ॲड्रेस, नंतर मशीन कोड, लेबल, न्यूमॉनिक्स, ऑपरेंड आणि कमेंट. तर याच्यामध्ये काय पहिलं एक्सटर्नल मेमरी ॲड्रेस आहे C000H. पहिली इन्स्ट्रक्शन आहे LXI-H म्हणजे D000H म्हणजे लोड एच एल पेअर विथ मेमरी ॲड्रेस D000H, राईट. मग ही किती बाईट इन्स्ट्रक्शन आहे, 3 बाईट इन्स्ट्रक्शन, म्हणून 3 मेमरी ॲड्रेस लागतील. कोणकोणते, C000, C001, C002. नंतर नेक्स्ट मेमरी ॲड्रेस आहे एक्सटर्नल C003H, राईट. मग C003H नंतरची इन्स्ट्रक्शन आहे दॅट इज न्यूमॉनिक मूव CM, म्हणजे काय, मूव द कंटेंट ऑफ एच एल पेअर टू रजिस्टर सी, म्हणजे हे काउंट व्हॅल्यू असणार आहे. पहिला जो ॲड्रेस आहे ते काउंट व्हॅल्यूसाठी घेतला आणि तो काउंट व्हॅल्यूचा ॲड्रेस म्हणजे त्यातला जो एच एल पेअरमध्ये जे मेमरी ॲड्रेस आहे त्याच्यामध्ये जे काउंट व्हॅल्यू असेल, जे नंबर असेल तो रजिस्टर सीमध्ये मूव्ह करायचा आपल्याला. नंतर इट इज द ओनली 1 बाईट इन्स्ट्रक्शन. नंतरचं एक्सटर्नल मेमरी ॲड्रेस आहे C004H. मग नंतरची इन्स्ट्रक्शन आहे INXH, राईट. म्हणजेच काय, इन्क्रीमेंट एच एल पेअर बाय 1, म्हणजे आपल्याला एक सोर्स ॲड्रेस घ्यायचा आहे. म्हणजे जो आपण काउंट व्हॅल्यू घेतलं त्याचा पहिला नंबर जर घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी हा मेमरी ॲड्रेस घेतला आहे पहिला नंबर स्टोअर करण्यासाठी, राईट. हे झालं. तर याच्यानंतर इट इज ऑल्सो 1 बाईट इन्स्ट्रक्शन. आता याच्यामध्ये नंतरची मेमरी ॲड्रेस आहे C005H आणि इन्स्ट्रक्शन आहे LXI-H D म्हणजे डी पेअर D200H, म्हणजे काय, लोड डी पेअर विथ मेमरी ॲड्रेस D200H. आता हा आहे डेस्टिनेशन ॲड्रेस, कारण आपल्याला काय करायचं, ब्लॉक ट्रान्सफर करायचं आहे म्हणून. म्हणजे तो पहिला जो नंबर आहे, ह्या पहिला नंबरचा जो ॲड्रेस आहे, जो नंबरचा ॲड्रेस असेल काय असेल तो D001, तिथला नंबर D200ला ट्रान्सफर करेल, त्याच्यासाठी हा ॲड्रेस घेतला आहे डी पेअरमध्ये, क्लिअर. आणि इट इज अ 3 बाईट इन्स्ट्रक्शन, म्हणजे LXI-Dसाठी ऑपकोड असणार आहे आणि 00 हा हायर बाईट ॲड्रेस आणि D2 हा लोअर बाईट ॲड्रेस, म्हणजे 3 बाईट ॲड्रेस. म्हणून 3 एक्सटर्नल ॲड्रेस लागणार आहे. कोणकोणते, C005, C006 आणि C007.
क्लिअर. याच्यानंतर आहे नेक्स्ट ॲड्रेस मेमरी ॲड्रेस C008H. नंतरची इन्स्ट्रक्शन आहे मूव AM. म्हणजे मूव AM म्हणजे काय, मूव द कंटेंट ऑफ HL पेअर टू ॲक्युमुलेटर. असं करायचं आहे कारण पहिला जो नंबर आहे तो आपल्याला थोड्या वेळासाठी ॲक्युमुलेटरमध्ये सेव्ह करून ठेवायचं, कारण आपला जो सिरियल वाईज जे ट्रान्सफर आहे ते चुकलं नाही पाहिजे म्हणून. मग त्याच्यानंतर काय, इट इज अ 1 बाईट इन्स्ट्रक्शन म्हणून एकच मेमरी लोकेशन लागणार. नंतर आहे नेक्स्ट मेमरी लोकेशन एक्सटर्नल C009H. आणि आता आहे XCHG म्हणजे एक्सचेंज. ह्या इन्स्ट्रक्शनचा फुल फॉर्म आहे एक्सचेंज. म्हणजे एक्सचेंज द कंटेंट ऑफ HL पेअर विथ D पेअर. म्हणजे D पेअरमधला जो कंटेंट आहे HL पेअरमध्ये जाणार आणि HL पेअरचा D पेअरमध्ये, राईट. असं एक्सचेंज होणार आहे डेटा. तर याच्यासाठी मग इट इज ओनली 1 बाईट इन्स्ट्रक्शन म्हणून याला एक मेमरी लोकेशन लागणार. नेक्स्ट मेमरी ॲड्रेस आहे C00AH. नंतरची इन्स्ट्रक्शन आहे मूव MA. जे आपण ॲक्युमुलेटरमध्ये घेतला होता HL पेअरचा कंटेंट, तो आता ॲक्युमुलेटरमधनं मेमरीमध्ये टाकायचं. म्हणजेच काय, मूव द कंटेंट ऑफ ॲक्युमुलेटर टू HL पेअर, राईट. ते झाल्यानंतर पुन्हा काय करायचं, नेक्स्ट मेमरी ॲड्रेस आहे C00BH. आणि इन्स्ट्रक्शन आहे XCHG म्हणजे एक्सचेंज कंटेंट ऑफ HL पेअर विथ D पेअर. म्हणजे पुन्हा एक्सचेंज करावं लागेल कारण आपल्याला सगळे म्हणजे सिरियल वाईज आपल्याला कसं आपण जे नंबर घेतलेत तेच नंबर आपल्याला दिसले पाहिजे याच्यामध्ये, त्याच्यासाठी ही प्रोसेस आहे. मग जो नंबर याच्यामध्ये असणार आहे ॲक्युमुलेटरमध्ये तो HL पेअरमध्ये घेऊन मग ते एक्सचेंज करायचं. आणि तो जो नंबर एक्सचेंज केल्यानंतर असणार आहे Dमध्ये जो असणार आहे तोच HLमध्ये असणार आहे, तरी पण आपण त्याला एक्सचेंज केलं म्हणजे ते आपल्याला कळतं की काही फरक नाही पडत. ओके. ते सिक्वेन्स क्लिअर येण्यासाठी आपण दुसरा एक्सचेंज घेतो, राईट. तर नंतर आहे नंतरचं इट इज ओनली 1 बाईट इन्स्ट्रक्शन एक्सचेंज. नंतरचं मेमरी ॲड्रेस आहे एक्सटर्नल C00CH, राईट. आणि नंतरची इन्स्ट्रक्शन आहे INXH. म्हणजेच काय, इन्क्रीमेंट HL पेअर बाय 1. हे जे आहे नेक्स्ट सोर्स ॲड्रेससाठी ॲड्रेस आहे हा इन्क्रीमेंट केलं आहे. नंतर इट इज ऑल्सो 1 बाईट इन्स्ट्रक्शन. नंतरचा एक्सटर्नल मेमरी ॲड्रेस आहे C00DH. म्हणजे नंतरचं आणि इन्स्ट्रक्शन आहे INXD. म्हणजे हे डेस्टिनेशन ॲड्रेस एकने इन्क्रीमेंट करण्यासाठी आहे. म्हणजेच काय, इन्क्रीमेंट D पेअर बाय 1. नंतरची इट इज ऑल्सो 1 बाईट इन्स्ट्रक्शन. नंतरचं मेमरी ॲड्रेस आहे C00EH. आणि इन्स्ट्रक्शन आहे DCRC. म्हणजे डिक्रीमेंट म्हणजे काउंट व्हॅल्यू डिक्रीज करायची, डिक्रीमेंट कंटेंट ऑफ रजिस्टर C बाय 1, राईट. नंतर इथं काय आहे, इथं बघा आता इथं आपल्याला लूप घ्यायचं म्हणजे आणि त्याच्यासाठी मेमरी ॲड्रेस आहे C00F. आणि याच्यासाठी म्हणजे कोणती इन्स्ट्रक्शन, जम्प इफ नॉट 0. जोपर्यंत काउंट व्हॅल्यू 0 होत नाही रजिस्टर Cमधले तोपर्यंत हे आपल्याला घ्यायचं. म्हणजे जम्प इफ नॉट 0 म्हणजे आणि ते लूपला जम्प करायचं. म्हणजे जम्प इफ Z=0 देन गो टू स्टेप 6. मग स्टेप 6 म्हणजे कुठे आहे, त्याचा जो एक्सटर्नल मेमरी ॲड्रेस आहे तो कुठे जम्प होणार, C008ला. म्हणजे पहिलं लोअर बाईट 08 आणि C0. ओके, असं असणार. आणि नंतर पुन्हा रिपीट प्रोसेस होणार आहे. कुठं, मूव AM एक्सचेंज, नंतर मूव MA, नंतर एक्सचेंज, नंतर INXH, INXD, नंतर DCRC. आणि जोपर्यंत काय काउंट व्हॅल्यू 0 होत नाही तोपर्यंत, राईट. आणि काउंट व्हॅल्यू जर 0 झाली तर मग पुढं नेक्स्ट स्टेप काय होतं तर बघूया. आता जे आहे JNZ तिथं 3 बाईट इन्स्ट्रक्शन, त्याचं एक अपकोड असणार आहे. आणि नंतर जिथं ते जम्प केलं त्याचा एक्सटर्नल ॲड्रेस म्हणजे कोणता, C008. म्हणजे 08 अगोदर आणि नंतर C0 म्हणून 3 बाईट इन्स्ट्रक्शन म्हणून 3 मेमरी लोकेशन लागणार. कोणकोणते, C00F, C010, C011. नंतरची नेक्स्ट मेमरी ॲड्रेस आहे C012. मग C012 नंतर काय, हल्ट. म्हणजे जर जम्प इफ 0 झालं म्हणजे अदरवाईज झालं, सगळे जर काउंट व्हॅल्यू 0 झाली तर त्याच्यासाठी स्टॉप प्रोग्राम करायचं. त्याच्यासाठी इन्स्ट्रक्शन आहे हल्ट म्हणजे अदरवाईज स्टॉप. ओके. नंतर आपण डेटा लिहूया. डेटा काय केलं आता याच्यामध्ये बघा, पहिलं दिलं आहे D000 मेमरी ॲड्रेसला काय केलं आपण की 05H दिलं, राईट. तर 05H हे काउंट व्हॅल्यू आहे. तुम्ही 0 द्या का तर किती द्या ते काउंट व्हॅल्यूवर डिपेंड करतं, 10, 15, 20, 25 वॉट एव्हर इट मिळेल. कारण ते ब्लॉक
त्याच्यानुसार असणार आहे. नंतर काय आपण डेटा दिला D001ला दिला 08H, D002ला दिला सपोज 0AH, नंतर D003ला दिला 0BH, नंतर D004ला दिला ACH, नंतर D005ला दिला FFH. राईट. नंतर काय करायचं आता रिझल्ट ब्लॉक ट्रान्सफर म्हणजे काय करणार D200ला येणार 08. राईट. नंतर काय होणार D201ला येणार 0A, नंतर D202ला येणार 0B, नंतर D203ला येणार AC आणि नंतर D204ला येणार FF. असे 5 नंबर. राईट. काल एवढं क्लिअर. हे आहे प्रोग्राम ALP टू ट्रान्सफर ब्लॉक ऑफ डेटा. क्लिअर. जर काही क्युरी असेल तर नंतर विचारू शकता. राईट. तर आता जे अपकोड आहे याचं, तर ते अपकोड जे आहे ते मी तुम्हाला याचं जे फोटो आहे आता तर याचा जे फोटो आहे ते मी फोटो काढून सेंड करतो. क्लिअर. ठीक आहे. ओके देन. आता नेक्स्ट लेक्चरचा व्हिडिओ नंतर मी पाठवतो, कारण हा जो लेक्चर आहे तर हे लेक्चर आपल्याला आजच्या पुरतं एवढं आहे. तर उद्याचं लेक्चर मी लगेच पाठवतो थोड्या वेळात. राईट.